नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा आपला व्हिडिओ एका अशा विषयावर आहे ज्याचा सामना प्रत्येक बागप्रेमीला करावा लागतो. खास करून उन्हाळ्यात तर आपल्या सर्वांच्या बागेमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता हे जे पांढरे किडे दिसत आहेत ना, ते काय आहे? ते म्हणजे मिलीबग म्हणजेच पिठ्या टिकून. आणि याने जर का एकदा आपल्या बागेत प्रवेश केला, आपल्या झाडांवर हा आला आणि आपण जर वेळीच लक्ष नाही दिले, काही उपाय नाही केले, तर आपल्या बागेचे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हा खूप पटकन पसरतो आणि सगळ्या बागेमध्ये सगळीकडे होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपली बरीचशी झाडं खराब होतात, मरतात पण काही झाडं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अगदी घरगुती पण खात्रीशीर उपाय मी आज सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर हे जे पांढरे किडे, तर मिलीबग, आपण त्याला मिलीबगच जास्त म्हणतो, म्हणजे आता पिठ्या टेकून त्याला म्हणतात, पण जास्त प्रचलित नाव मिलीबग आहे. तर त्याला घालवण्यासाठी आपल्याकडे काय काय पाहिजे? तर ही जी बॉटल आहे, हा स्प्रे आहे एक प्रकारचा, तुम्ही ओळखलंच असेल. हे आहे डिओडरंट आणि हे जवळजवळ बऱ्याच घरांमध्ये असतं. त्याच्यानंतर दुसरी वस्तू आहे, हा मुंग्या घालवण्यासाठी आपण जो खडू वापरतो तो खडू. ह्या दोन वस्तूंचा वापर आज आपण करणार आहे. तर आता सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे हा स्प्रे. तर त्याचा वापर कसा करायचा आपण? तर तो असा आपण हे जिथे जिथे मिलीबग आहे ना, तिथे तो डिओ आपल्या शरीरावर स्प्रे करतो आपण एरवी, पण तो आपल्याला आता ह्या मिलीबगसाठी वापरायचा आहे. ॲक्च्युली ह्या स्प्रेची एक्सपायरी डेट झाली आणि मी वापरत पण नाही, कारण याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात. तर बघा, आता आपण जेव्हा हा स्प्रे करतो ना, तुम्हाला दिसलं का त्याचा कलर बघा चेंज झालाय लगेच. तो मिलीबग म्हणजे हा 5-6 वर्ष जुनी बॉटल आहे, तरी ती मी फार काय वापरत नाही, पण असं कधीतरी दिसतो माझ्या बागेत प्रादुर्भाव, त्याच्यासाठी मी ही बॉटल जपून ठेवलेली आहे. तर जिथे जिथे तुम्हाला हा मिलीबग दिसतोय ना, हे पांढरे किडे असे, तर तिथे सगळीकडे तुम्ही पूर्ण झाड चेक करायचे आणि एका वेळेस सगळीकडे आपल्याला मारायचे. हे सगळीकडे असं मारून घ्यायचं की त्यांचं ते किडे अक्षरशः मरतात ते. त्याच्यामुळं आपण तसं पण ते काढू शकतो, ब्रशनी काढू शकतो किंवा पाण्याच्या स्प्रेनी, पण मग तेव्हा काय होतं, ते जिवंत राहतात आणि ते आपल्या एका झाडाकडून पाण्याबरोबर वाहत दुसऱ्या झाडापर्यंत पण जाऊ शकतात. त्याच्यासाठी आपण आता हे असं बघा, सगळे मेले ते असे ट्रान्सपरंट किंवा काळपट झाले बघा, ते त्याचा पांढरा कलर राहिलाच नाही. हे झाल्यानंतर आता पुढचं काम करायचं आहे आपल्याला. अशा पाण्याच्या प्रेशरने आपल्याला हे संपूर्ण झाड आपल्याला काय करायचंय, धुवून काढायचे. म्हणजे ते सगळी कीड आता खाली जरी पडली तरी त्याचा आपल्याला धोका नाही राहिलेला. आता ती जिवंत तर काय होणार नाही परत. म्हणून आपण आता हे सगळं झाड पूर्ण धुवून काढायचे प्रेशरने, अगदी असं धरून धरून. आणि एका वेळेस तुमच्या बागेमध्ये जिथे जिथे तुम्हाला दिसेल ना, ते सगळीकडे तुम्ही एका वेळेस हे काम करायचे, कारण की याचा प्रसार फार पटकन होतो आणि याचा प्रसार कोण करतं हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. त्याच्यानंतर हे बघा, आता चाफ्याचं झाड पण बऱ्यापैकी सुरुवात झालेली आता खराब व्हायला. त्याच्यावर पण मी असं, म्हणजे तुम्ही कुठल्याही झाडावर हे करू शकता. खास करून याचा बघा, उन्हाळ्यात आपल्या जास्वंदी बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर कुठे गेला ना तरी दिसतं आपल्याला, अगदी गच्च भरतात, पांढरे होतात अक्षरशः खोड त्याचे, सगळ्या काड्या, सगळं. टोमॅटोवर खूप लवकर येतो हा रोग. आता हे काय करायचं आपल्याला, हे दुसऱ्या दिवशी आता आपल्याला काय करायचं बघू. आता ह्या झाडावर मी कालच मारून ठेवले, कारण आता हे झाड ओलंय. हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून हे मी काल झाड डिओ मारून आणि धुवून पण ठेवलेलं आहे. तर आता पुढची स्टेप काय करायची, आता तो जो मुंग्यांचा खडू आहे ना, तो मुंग्यांचा खडू घ्यायचा. हे बघा, आता ह्या बागेमध्ये मुंग्या आणि ह्या मिलीबगच्या वाहक आहेत. ह्या मुंग्या म्हणजे काय करतात, वाहकाचं काम करतायत. हे एका ठिकाणावर मिलीबग दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम ह्या मुंग्या करतात. म्हणून आपल्याला ह्या मुंग्यांचा बंदोबस्त करायचा आहे. तर आपण पावडर पण टाकू शकतो, पण मला हे फार इफेक्टिव्ह वाटलं. मी कायम माझ्या बागेमध्ये, घरापेक्षा मला बागेत याचा जास्त उपयोग होतो. माझ्या घरात विशेष मुंग्या नाही होत, पण झाडांमध्ये माती जिथे आहे तिथे मुंग्या होतात. तर त्याच्यामुळे याचा वापर माझ्या बागेमध्ये मी नेहमी करत असते. आणि ते काही फार म्हणजे हे नाहीये, त्याच्यात काही खूप आपल्याला झाडांना नुकसान होतं त्याचं असं नाही. तर ह्या खोडावर बघा, आता ह्या मातीतून मुंग्या खालनं येणार, मग कुंडीवर चढून त्या मातीत आणि मातीवरनं या खोडावरनं वरती जाणार. तर म्हणूनच खाली जिथं हे सिंगल खोड आहे ना, इथे याच्यावर सगळ्या बाजूने मी तो खडू मारतीये आणि वरती पण 2-3 ठिकाणी तुम्ही तो खडू मारायचा. शिवाय आता ही कुंडी उचलून आणि त्याच्या खाली पण मारायच्या काही लाईन्स अशा बाजूनी,
जिथं आपलं स्टँड असू द्या तुमचा, मी कडाप्यावर ठेवलेला आहे, सगळीकडे हा खडू मारून घ्यायचा एका वेळेस. परत जिथं जिथं तुम्हाला मुंग्या दिसतील बागेमध्ये, आणि मूळ शोधायचं, मुंग्या कुठनं येत आहेत. कुठेतरी बारीकशी छिद्र असतात बघा, जमिनीत झाडं असतात, जमिनीत असतात. आता माझं टेरेसवर आहे, तर फटी असतात कुठेतरी पडलेल्या, ते सिमेंट काढून मुंग्या तिथं घुसलेल्या असतात. तर तिथे पण हा खडू मारायचा आहे, म्हणजे त्याचं वहन थांबतं, एका ठिकाणावरून मिलीबग दुसरीकडे जाणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंग्यांचा बंदोबस्त आपण नेहमी बागेचं निरीक्षण करत राहायचं. थोडासा जरी मिलीबग तुम्हाला दिसला ना, तर त्याचं ते काढून घ्यायचं. अगदी कमी असेल तर तुम्ही ब्रशनी पण काढता येतो बरं का आपल्याला तो मिलीबग. आणि पटकन औषध मारायचं, काहीतरी नीम ऑइलचा स्प्रे करा म्हणतात, पण नीम ऑइलनी त्याचा एवढा बंदोबस्त नाही होत. त्याच्यासाठी असे उपाय पण आपल्याला मधुराधून करावे लागतात. तर बघा, तुमच्या बागेमध्ये जर प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा, आणि तुम्हाला बघा त्याचा किती फरक पडला काय, मला कमेंट करून पण नक्की सांगा. याचा तुम्हाला 100% फरक पडणार आहे. फक्त ही प्रोसेस आपल्याला 3-4 वेळा रिपीट करायची आहे, 2-3 वेळा तरी, असं एका याच्यात नाही जाणार तो. तर आजचा व्हिडिओ बस एवढाच आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅपी गार्डनिंग. थँक्स फॉर वॉचिंग.